नमस्कार शेतकरी मित्रांनो, खूप बऱ्याच दिवसातून भेटतोय आपण आणि आज असा एक प्लॉट घेऊन आलोय आपण की बऱ्याच शेतकरी मित्रांना चांगला पैसा करून देणारा हा असं एक जे पीक आहे, ज्या पिकातून चांगलं उत्पन्न आणि योग्य नियोजन ह्या हिशोबाने जर गोष्टी केल्या तर आपल्याला चांगले पैसे करून देणारं हे म्हणजे पीक आहे. आणि ह्या पिकाला बघून म्हणजे वेलवर्गीय पीक आहे, हे तुम्ही बघून ओळखलंच असेल की हे कोणतं पीक आहे ते. तर चला तर मग आपण आतमध्ये या प्लॉटमध्ये जातोय आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करतोय. तर शेतकरी मित्रांनो, जर आपण नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलला कृषी विकासला, तर आपण प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरती जे काही नवीन नवीन व्हिडिओ आपल्यासाठी आपण टाकतोय ते चांगल्या माहितीचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं एक चांगलं काम आपण कृषी विकासच्या माध्यमातून करतो. तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आणि चला शेतकरी मित्रांनो, आपण सुरुवात करूया. आज ह्या आपण दुधी भोपळ्याच्या प्लॉटमध्ये आलेलो की ज्याचा आता कटिंग सुरू आहे आणि असं ज्याचा हे आहे म्हणजे पाला कटिंग पण सुरू आहे. अशा आपण दुधी भोपळ्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे, एकदम मस्त. आणि आज मार्केटमध्ये पुणे मार्केट आणि मुंबई मार्केटमध्ये आज टॉपला चालतोय हा प्लॉट, की ज्याचं म्हणजे क्वालिटी अशी आहे की ह्याची व्हरायटी मोहिकोची आहे आणि असलं चांगलं उत्पन्न देते ही व्हरायटी. एकदम बेस्ट सुपर क्वालिटी आणि उत्पन्नाला एकदम चांगली अशी व्हरायटी आहे ही. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला मला सांगायचं आहे की ह्या प्लॉटमध्ये आपण जसं बघताय, तुम्हाला स्टेजिंग बघून जरा थोडंसं लक्षात तर आलं असेल की ह्या प्लॉटमध्ये स्टेजिंगचं नियोजन कसं केलेलं. तर शेतकरी मित्रांनो, ह्या प्लॉटमध्ये आज हा द्राक्षीचा प्लॉट होता. ह्या प्लॉटमध्ये आपण चांगलं म्हणजे एकदम चांगलं शेणखत वगैरे भरलेला हा प्लॉट आहे. फक्त जरा द्राक्षीच्या आता म्हणजे वातावरणामुळं या शेतकऱ्यांनी द्राक्षी काढण्याचा निर्णय घेतला. पण या शेतकऱ्यांनी एक चांगला निर्णय घेऊन ह्या प्लॉटमध्ये दुधी भोपळ्याचं नियोजन केलं. दुधी भोपळ्याचं नियोजन आहे असं केलं, स्टेजिंगचा चांगला फायदा झाला. या द्राक्षी या स्टेजिंगचा एकदम बेस्ट सुपर फायदा झाला. एवढा लोड दिला या भोपळ्यामध्ये की आता एक कटिंग झालं. आता जस्ट नाव कटिंग सुरू आहे. आपण तुम्हाला दाखवू पुढं की कटिंग सुरू आहे आणि नंतर माल धुवायचा पण चालू आहे, पॅकिंग पण सुरू आहे पुढं. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एवढंच सांगायचं मला की स्टेजिंगचं जर नियोजन अतिशय सुंदर, उत्पन्न जर व्यवस्थितरित्या जर असेल तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही भोपळ्याचं पीक घ्या. आज मार्केटमध्ये हा टॉप लेवलला भोपळा जातोय 25 रुपये किलोने. तर 25 रुपये किलो म्हणजे जोक नाही, ह्या म्हणजे एवढं उत्पन्न निघतं ह्याच्यातून की काही शेतकरी मित्रांनो बोलूच नका. आणि मायको व्हरायटी आहे, एकदम चांगली व्हरायटी आहे. मला कुठल्या व्हरायटीची जाहिरात नाही करायची, पण तुम्हाला एवढंच सांगायचं की एकदम बेस्ट व्हरायटी लावा, चांगलं उत्पन्न घ्या आणि पिकाला ज्या काही गोष्टींच्या कमतरता आहे. शेतकरी मित्रांनो, ह्या प्लॉटमध्ये कालच आपण या प्लॉटला कॅल्शियम नायट्रेट ऑक्साईड ग्रेड आणि बोरांची ग्रेड घेतलेली. का तर असा प्रॉब्लेम जरा थोडासा दिसायला लागला, वाकडापणा मालाचा निघायला लागला, त्यामुळे आपण हा घेतला. आणि फळकूज हे होत होते, आपण स्कोर कवचचा पण स्प्रे यामध्ये टाकलेला आहे. काही ठिकाणी माशीचा प्रादुर्भाव होता, मिओथ्रिनचा पण आपण स्प्रे घेतला. ट्रिपसाठी आपण चांगला स्प्रे ह्या हिशोबाने, आणि पीजारमध्ये पण आपण चांगलं ड्रिपच्या माध्यमातून सुरू आहे. ह्या प्लॉटला आपण आता 10-60-10 ही ग्रेड दिलेलं आहे, कारण फ्लावरिंग गरजेचं आहे. आणि काही ठिकाणी कुजचा पण प्रॉब्लेम आहे शेतकरी मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता, कुज होते. हे बघा, कूज होते आणि या कुजचा जरा प्रॉब्लेम थोडासा झालेला आहे, कारण कमी जास्त पाऊस होतोय. त्या हिशोबाने ह्या कुजसाठी आपण स्प्रे घेणार आहे. आता आपण या प्लॉटमध्ये ॲमिस्टारचा स्प्रे घेणार आहे. हे बघू शकता तुम्ही. द्राक्षाचं स्टेजिंग असल्यामुळे चांगलं उत्पन्न निघतंय. ह्याच्यामध्ये चांगलं स्टेजिंग दाट आहे, चांगलं पॉवरफुल स्टेजिंग आहे. आता ह्या प्लॉटला आपण 10-10.5 ही ग्रेड आदस्काची सोडतोय, कारण फ्लावरिंग जरा थोडंसं कमी आलेलं आहे. हार्वेस्टिंग पिरियडमध्ये प्लॉट आहे, मार्केट चांगला आहे, खर्च करायला प्लॉटमध्ये काहीच हरकत नाही शेतकऱ्यांना. आणि आपण ज्या प्रकारे शेतकऱ्यांना नियोजन देतोय त्या हिशोबाने या शेतकऱ्यांचं चालू आहे. आणि या प्लॉटमध्ये आपण 48-47 एकदा दिलेला आहे आणि त्यानंतर आता 042-47 ही ग्रेड आपण चालू ठेवतो, कारण मार्केट चांगलं असल्यामुळे या प्लॉटमध्ये पैसे करून घेणं खूप गरजेचं आहे. त्या हिशोबाने हे सगळं नियोजन आपण करतोय आणि त्या नियोजनाच्या हिशोबाने शेतकऱ्याचा पण चांगला फायदा होतोय. 25 रुपये मार्केटमध्ये शेतकरी मित्रांनो अतिशय चांगलं म्हणजे चांगलं मार्केट आहे. आणि तुम्ही बघता ह्या हिशोबाने आपण 4 बाय द्राक्षीच्या हिशोबानेच लावलेलं आहे. 4 फुटावरतीच आपण लावलेलं आहे. बेडमध्ये भरपूर शेणखत भरलेलं आहे, बेसल भरलेलं आहे, चांगलं उत्पन्न दिसतंय. आणि ब्लोअरच्या साह्याने तुम्ही बघता, ट्रॅक्टरचं पण ब्लोअरच्या साह्याने स्प्रे होत आहेत. अगोदर आपण नेटिव्ह पण मारलाय, कूज होत होती. आता अँट्राकॉल फॉलिक्युलरचा पण स्प्रे टाकायचा आहे. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ॲमिस्टार टॉप ह्या हिशोबाने चांगले औषधं वापरल्यानंतर चांगला फायदा होतो. कोणतीही औषधं
म्हणजे कशाही प्रकारचे जर हलकी M45 वगैरे जर औषध आपण नवीन नवीन स्टेजमध्ये वापरा. जसं प्लॉट कटिंग होईल, जखमा होतील प्लॉटमध्ये, त्या हिशोबाने आपण पुढचं नियोजन करा. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण वेळेनुसार जर घेतल्या तर प्लॉट जास्त दिवस चालतो. 600-700 ग्रॅम म्हणजे 600-700 किलो रोजचा आज ह्या प्लॉटमध्ये माल निघतोय. 25 रुपये मार्केट. 40व्या दिवशी कोणतं पीक देतं शेतकरी मित्रांनो सांगा? ककडे पण पीक देतं, पण हे वरच्यावर एकदम सहजासहजी आपल्याला कापता येते असं पीक आहे ह्या भोपळ्याचं. तुम्ही नक्कीच जर आपल्याकडे स्टेजिंगचं चांगलं नियोजन जर असेल तर शेतकरी मित्रांनो आपण हे भोपळा पीक चांगल्या म्हणजे कोणत्याही म्हणजे सीझनमध्ये घेऊ शकता. पावसाळा, उन्हाळा असू द्या, हिवाळा असू द्या, ह्या सीझनमध्ये घेऊ शकता. मार्केट कंटिन्यू चांगलं असतं. क्वालिटी जर दिली तर शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये आपल्याला 2-3 रुपये मार्केट जास्तच भेटतं जर आपण क्वालिटीवरती काम केलं तर. ह्या हिशोबाने चालू आहे. आता आपण या शेतकऱ्यांना साईडहून तुम्हाला दिसतंय तसं साईडचं जे काही वेल आहेत त्याचं आपण शेंडा स्टॉपिंग चालू आहे. कारण जरा सेटिंगला थोडासा प्रॉब्लेम दिसतोय. आता नवीन सेटिंगला प्रॉब्लेम दिसतोय. त्या हिशोबाने कटिंग शेंडा स्टॉप चालू आहे. तुम्ही बघा असं आता वरतीचं तुम्हाला दाखवतो. बघा प्लॉट कसा दिसतोय. कटिंग पण झालंय, सेटिंग पण सुरू आहे. शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे हा भोपळ्याचा प्लॉट आहे. आणि तुम्हाला आता मी मगाशी म्हणल्याप्रमाणे तुम्हाला दाखवणार आहे की ह्या प्लॉटमध्ये कटिंग केलेला माल कशा प्रकारे पॅक केला जातो आणि पॅक करून तो मार्केटला पाठवला जातो. ह्या प्लॉट म्हणजे हा माल तोडल्यानंतर, हार्वेस्टिंग झाल्यानंतर हा माल धुवून पॅक करून दिला जातो मार्केटला. त्या हिशोबाने मार्केट पण चांगलं भेटतं, शायनिंग राहते मालाला. ज्या काय म्हणजे कुस वगैरे बारीक कुस असते ती पण कुस म्हणजे जास्त वेळ जर आपले पॅक बंद राहिली तर ते म्हणजे हे होतं, खराब होतो माल. त्या हिशोबाने आता ह्या मालाचं कसं कटिंग झालेलं आहे आणि ते मालाचं कटिंग कसं जात आहे तर चला तर मग त्याचा व्हिडिओ मी आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो. चला तर मग ते बघूया आपण. तर मित्रांनो अशा प्रकारे यंत्रणा केलेली आहे या शेतकऱ्यांनी माल बाहेर काढण्यासाठी. वजन वाहण्याचं पण हे काय सोपं नाही. छोट्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून सगळी व्यवस्था यंत्रणा एकदम व्यवस्थितरित्या केलेली आहे. शेतकरी मित्रांनो चला आता तुम्हाला दाखवतो ह्याचं पॅकिंगची व्यवस्था कुठे केलेली आहे. आणि इथं आणून संपूर्ण माल एका जागेला टाकला जातो आणि त्या हिशोबाने इथं पॅकिंग केलं जातं. माल धुवून घेतला जातो चांगला आणि धुतल्यानंतर या मालाला हे बघा एका फॅन खाली चांगलं सुकवलं जातं आणि व्यवस्थितरित्या याला पॅकिंग केलं जातं कॅरी बॅगमध्ये. ह्या हिशोबाने याचं म्हणजे क्वालिटी पण राहते, मालाला असणारी कूस पण निघून जाते संपूर्ण आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपर अशा होतात. त्यामुळे मार्केटमध्ये मालाला 1-2 रुपये माल कसंही ॲव्हरेज रेट जर काढला तर 1-2 रुपयाचा मालाला फरक पडतो. तर शेतकरी मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ हे नक्की आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. असंच आपले कृषी विकासचे व्हिडिओ नवीन आपल्यासमोर मी टाकत राहीन. चांगला सपोर्ट आपण करताय. खूप खूप धन्यवाद. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.